अहिल्यानगरमध्ये चिमुरडीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले। ऍसिड हल्ल्यामुळे मुलीचे डोळे जाण्याची भीती नाना पटोलेंनी व्यक्त केली। उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी नाना पटोलेंनी केली। या मुलीवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे उपचार मोफत केले जातील अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। ही 11 वर्षाची मुलगी, तिचे डोळे पण जाण्याची भीती आहे। अध्यक्ष महाराज, खासगी दवाखान्यामध्ये त्या पोरीला भरती केलं गेलेलं आहे। तिचा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे। अध्यक्ष महाराज, तिचं आयुष्य बर्बाद होईल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। माझं सरकारला एवढीच विनंती आहे की गंभीर बाब आहे, काल घडलेली घटना आहे आणि त्या मुलीचं आयुष्यच खराब व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तिच्यावर जो औषधोपचार जो खर्च होणार आहे, प्लास्टिक सर्जरी करावी लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागतील। नुसतं त्या अहिल्यानगरच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्येच ते उपचार होईल असं नाही। तिला मुंबईमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्या मुलीचा संपूर्ण उपचार करून घेण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे। ती शाळेतून जात असताना सायकलवरून पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने ती ॲसिड त्या मुलीच्या अंगावर फेकली। आता त्यामध्ये त्या बाजूला कुठे CCTV नाही, काही नाही। त्यामुळं मी कालच ज्या संदर्भात आम्ही सातत्यानं त्याची माहिती घेतोय, बहुतांशी तो मुलगा त्या गावातच असला पाहिजे, वडगाव पांचा राहणारा, असं साधारण एक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांची त्यासाठी आता आपण नाही, ते आता प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये त्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलेलं आहे। चेहरा त्याचा विद्रूप झालेला आहे। तो 100% खर्च आपण त्या मुलीचा मोफत करण्यात निर्णय घेतलेला आहे। दरम्यान अशा कृत्यांसाठी ऍसिड नेमकं मिळतं कसं असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला। प्रश्न असा आहे की ऍसिड उपलब्ध कसं होतं, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो आणि सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री तथा गृहमंत्री हे देखील उपस्थित आहेत। माझी CM साहेब आपल्याला विनंती आहे की या पद्धतीचे हल्ले वारंवार घडताना आता आपल्याला दिसत आहेत आणि शालेय विद्यार्थिनींवर अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते वारंवार घडत आहेत। याबाबत पोलीस प्रशासनाने थोडीशी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। कठोरातली कठोर कारवाई करणं। आता तिथं CCTV नव्हता कारण ते हायवेवर झालेली घटना आहे। आता CCTV नसल्यामुळे आणि मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना तपास करण्यात इतक्या अडचणी निर्माण होत आहेत। पोलिसांचं पोलिसिंग हे आता त्याच्यामुळं पूर्णपणे जे आहे तंत्रज्ञानावर अवलंबून होत चाललंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।